स्मार्ट अंगणवाडी ही अभिनव योजना राज्यात राबवण्यात येत असून या योजनेमध्ये महाराष्ट्र देशात अग्रणी ठरलाय। आतापर्यंत राज्यातील 24,700हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट्सचं वितरण करण्यात आलंय, अशी माहिती महिला आणि बालक विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला, तर प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, अमोल मिटकरी, अभ्यंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात आतापर्यंत 24,700हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले असून राज्यात एकूण 1.10 लाखांपेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत। दरवर्षी 5,000 अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्याचं उद्दिष्ट शासनानं निश्चित केलं असून त्यासाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो। स्मार्ट किट देताना संबंधित अंगणवाडीची इमारत ही शासनाच्या स्वमालकीची असणं बंधनकारक आहे। स्मार्ट किटसाठी 3 वर्षांच्या कालावधीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते, मात्र प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश दरवर्षी दिले जातात। शासनाच्या आर्थिक नियमांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जाते, असं त्यांनी सांगितलं। नवीन अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजनाच्या 3% राखीव निधीतून प्राधान्यानं तरतूद केली जाईल। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।